जिंदगीमध्ये आजपर्यंत कोणाला लेटर दिलं नव्हतं भाऊ, पण आज त्या मॅडमांना लेटर द्यायचं होतं. तर नमस्कार मंडळी, मी हाय योगेश. आज कॉलेजला जाण्याचं एकच कारण होतं बरं का, कारण की हे लेटरनं आपल्याला मॅडमांपर्यंत पोहोचवायचं होतं. लेटर वगैरे लिहून झालं होतं, पण भावाला म्हणतं पाय ना काय बरोबर लिहिलं आहे का नाही. भावाने पहिली लाईन वाचली, डायरेक्ट साईडला ठेवून दिलं. भावाने असं काय वाचलं असे तुम्ही कमेंटमध्ये सांगून टाका. त्याच्या तोंडावर तर 12 वाजून गेले होते. आम्ही मॅडमाने लेटर वगैरे देऊन दिलं एक्झाम सेल. जसं मॅडमाने लेटर घेतलं भाऊ, भावाच्या चेहऱ्यावरची स्माईल किती गोड दिसत होती, एकदम क्यूट. डायरेक्ट सर्व काम वगैरे झाल्यानंतर मी हॉस्टेलला गेला. हॉस्टेलवरून कपडे वगैरे चेंज करून आला. बॅग पण घेतली सोबत, कारण की आज आपल्याला थोडा अभ्यास वगैरे करावा लागणार आहे. कॉलेजला आल्यावर कोणी दिसलं नाही वर्गामध्ये. जाऊ दे म्हणतं, कोणी ये ना येऊ, मला तरी एक अभ्यास करावा लागणार आहे. थोडंफार अभ्यास वगैरे करून घेतला. तेवढ्यात आपले मित्रमंडळी पण आली. मित्रमंडळी अभ्यासाला आली होती बरं का, पण त्यांची मित्रमंडळी काय त्यांना अभ्यास करू देत नव्हती. पाहता पाहता लगेच आपल्या भावाची एंट्री झाली, ते पण एकदम रॉयल एंट्री. आता एकदम 12 वाजून गेले होते. आता कॉलेजच्या टोनला पण थोडं झोपायचं होतं. हा भाऊ म्हणे मला झोपायचं म्हणे, तुम्ही निघा म्हणे, काय पण करा, आता माझा टाईम झाला आहे म्हणे. चल भाऊ म्हणता, आम्ही जातो. आता मस्त रस्त्यामध्ये थोडं भेटगाठ वगैरे करून घेतली. आपल्या 2-3 बाटल्या घेतल्या होत्या सोबत, त्या घेऊन घेतल्या पाणी वगैरे भरून.